विद्यार्थी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील सर्व नाके आणि चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी जोडले आहेत। या कॅमेऱ्यांच्या माध्यमांचा सर्वांगीण उपयोग पोलिसांना होत आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेल्या क्षेत्रातून गुन्हेगारांचा माग काढण्यात पोलिसांना यश येते। तथापि कल्याण पूर्वेतील तिसगाव नाक्यावर उभारलेल्या कमानीने या चौकातील कॅमेरे झाकले गेले आहेत। कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत मुख्य सत्य आणि चौकात लाखो रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। अशाच पद्धतीचे कॅमेरे कल्याण पूर्वेकडील पुणा लिंक रोडला असलेल्या चौकातही बसवण्यात आले आहेत। याच पुणा लिंक रोडला असलेल्या तिसगाव नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। पुणा लिंक रोड हा 24 तास वर्दळीचा रस्ता आहे। शहराचे सर्व रस्ते आणि नाके जोडलेल्या या रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठ्या गृहसंकुलासह व्यापारी दुकाने, शोरूम, हॉटेल्स, दवाखाने, रुग्णालयेही आहेत। या रस्त्यावर लावलेल्या कॅमेऱ्यांना अडथळा निर्माण करून एक कमानीचा सांगाडा उभा करण्यात आला आहे। या कमानीमुळे केडीएमसीचे कॅमेरेही झाकले जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने ही कमान या परिसरातील चर्चेचा विषय ठरली आहे। ही कमान चक्क भर रस्त्यात उभारली असल्याने रस्त्याची रुंदीही कमी झाल्याने याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत आहे। पुणा लिंक रोडवर सातत्याने कुठे ना कुठे वाहनांचे अपघात होत असतात। या अपघातांचे कारण शोधण्यासाठी अशा प्रकारच्या कॅमेऱ्यांचा पोलीस यंत्रणेला उपयोग होत असतो। असे असतानाही अशा प्रकारच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या, तिसऱ्या डोळ्यांवर अडसर निर्माण करणाऱ्या कमानी उभ्या करण्यासाठी लागणारी परवानगी वाहतूक विभाग तसेच महापालिका कशी देते, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। अशा कमानी उभारणी करण्यासाठी ना हरकत दाखले कोणत्या निकषांवर दिले जातात, असे अनेक प्रश्न या भागातील रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे। नवरात्र उत्सवाला 15 दिवसांचा कालावधी बाकी असताना आधीच उभारण्यात आलेल्या या कमानीच्या लोखंडी सांगाड्याचे भाडे वसूल केले गेले आहे का, अशी ही शंका व्यक्त केली जात आहे। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।